आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी संजय बापू जगदाळे, राज्य प्रसिद्धी प्रमुख सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र. आज तुम्ही सर्वजण जाणता आहात, आज मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये ह्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे तेथील नागरिकांचे, तेथील जनावरांचे, तेथील आपले माता बंधू भगिनी असतील, यांचं जीवन जे आहे अतिशय कष्टमय झालेलं आहे. अनेकांनी ह्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे स्वतःचा जीव घालवलेला आहेत. अनेक जनावरं, गुरं ढोरं हे वाहून गेलेले आहेत. त्यातले अनेक किती ते मृत्युमुखी पडलेले आहेत. हे सर्व होत असताना सरकारी जी काही यंत्रणा असेल, सरकारी जी काही मदत असेल, अजूनही ह्या गावामध्ये पोच झालेली नाही. आम्ही वारंवार सांगत आहोत की प्रत्येक गावातला जे प्रशासनाचा जो का महत्वाचा जो अंग आहे तो हा सरपंच वर्ग आहे. येथील अनेक सरपंचांना म्हणण्यापेक्षा सर्वच सरपंचांना अशा पूरग्रस्त परिस्थितीमध्ये, अशा समस्याग्रस्त प्रसंगी एक विशेष अधिकार दिला पाहिजे. शासनाची मदत पोहोचवायच्या अगोदर हा सरपंच त्या ठिकाणी असल्यामुळं तो तात्काळ सर्वांना चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो. ह्याच्यामुळेच आम्ही वारंवार तिथल्या सरपंचांना एक 10 ते 25 लाखाचा असा एक विशेष निधी हा त्यांना दर वर्षाला देण्यात यावा, की जो निधी फक्त अशा पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त अशा समस्या वेळेस तो वापरण्यात आला पाहिजे, गेला पाहिजे. या संदर्भात सुद्धा आम्ही माननीय एकनाथजीराव शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही त्या पद्धतीचं एक सिस्टम मंडळ आम्ही त्यांना जाऊन भेटलो होतो आणि ह्या निधीच्या संदर्भात आम्ही त्यांना मागणी केली होती. अनेक वेळा मागील सरकार असेल किंवा त्या संदर्भातले कुणी ग्रामविकास मंत्री असतील, ह्यांनी फक्त आमची वारंवार बोलवणूक केलेली आहे. त्यामुळेच आम्ही मागील वर्षीच्या ह्याच्यामध्ये कराड ते मंत्रालय असा आम्ही 2 ते 2.5 हजार सरपंचाचा आम्ही पायी मोर्चा आम्ही मंत्रालयात घेऊन गेलो होतो. अशा वेळेस सातारामध्ये आम्हाला अडवून एक 10 ते 12 आमदार शिष्टमंडळानं आमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य केल्या जाईल, त्या संदर्भातली एक बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये आयोजित करण्यात येईल. ह्यावेळेस सुद्धा आम्ही ही जी काय आता जी काय परिस्थितीचं आहे ह्याचं भान ओळखूनच, या अनुभवाच्या जोरावरच आम्ही त्यावेळी सुद्धा राज्य सरकारला सांगितलं होतं की सरपंचांना विशेष अधिकार द्या. आज ह्या मराठवाड्यामध्ये 10,000च्या वर गाव आहेत. एकाच वेळेस अनेक गावांमध्ये जर अशी परिस्थिती, अशी संकट निर्माण झाले तर तुमचे सरकारी यंत्रणा, तुमचे जे काय अधिकारी असतील, तुमचे जे काय नेते मंडळी असतील, तुमचे जे काय मंत्री संत्री असतील, हे प्रत्येक गावात एका वेळेस पोहोचणार आहेत का? पण त्या गावामध्ये आमचा सरपंच आहे ना. या सरपंचांना तुम्ही लोकप्रतिनिधी दर्जा कधी देणार? सरपंचांना लोकप्रतिनिधी दर्जा तुम्ही देत नाहीत, विशेष अधिकार त्यांना देत नाहीत. त्या सगळ्या अशा संकुचित वृत्तीमुळं, शासनाच्या अशा ग्रामपंचायतीकडे आणि सरपंचाकडे बघायच्या दूषित भावनेमुळं आज ह्या गावोगावाच्या जी काय परिस्थिती आहे, गावागावातील लोकांचं जे जीवन कष्टमय, संकटमय झालेलं आहे, अनेक लोकांनी जे काही जीव आपले दिलेले आहेत त्याला संपूर्ण कारणीभूत माझा स्पष्ट आरोप हे राज्य शासन आहे. सरपंच परिषदेने वारंवार ही भूमिका घेतलेली आहे, वारंवार भूमिका घेतलेली आहे. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही सर्व पाठपुरावा केला होता. आम्ही मागणी केली होती की गावामध्ये ज्या दुष्काळ परिस्थिती निर्माण होईल, अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होईल, अशा वेळेस तिथल्या सरपंचांना तुम्ही विशेष अधिकार द्या. तुमची मदत पोहोचण्याच्या अगोदर, सरकारी यंत्रणा पोहोचण्याच्या अगोदर आमचा सरपंच त्या ठिकाणी असतो. त्यांना जर विशेष अधिकार दिला, त्यांना जर निर्णय क्षमतेचे अधिकार दिले तर गावागावातल्या प्रत्येक नागरिकांना जे आता काय जीव घालावे लागते, वेगवेगळ्या समस्याचा जो काय सामना करावा लागतो, हा सामना करण्याची वेळ येणार नाही. पण प्रत्येक राज्य सरकार असेल, प्रत्येक कुठलाही मंत्री खासदार असेल, त्यांना ह्या ग्रामपंचायत असेल, ह्या सरपंच असेल, ह्यांना लोकप्रतिनिधीचा दर्जा द्यायचा नाही. त्यांच्या ह्या संकुचित वृत्तीमुळे आज आमच्या अनेक गावातले अनेक नागरिक, आमच्या गावातल्या अनेक शेतकऱ्यांचं पशुधन आज हे मातीमोल झालेलं आहे. अनेक नागरिकांनी आपला जीव दिलेला आहे, तरी सुद्धा सरकारचे डोळे उघडत नाहीत. आमची आज पुन्हा एकदा मागणी आहे, अशा परिस्थितीत फक्त सरपंच आणि सरपंच प्रत्येक गावागावात धीटपणे, निर्भीडपणे काम करू शकतो जर तुम्ही त्याला ते अधिकार दिले तर. आमची पुन्हा सुद्धा मागणी आहे, मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही आज सरपंचाचे पाठीराखे आहात. आम्ही त्या भावनेने तुमच्याकडे बघतोय. तुमच्या काळामध्ये सरपंचांना अनेक प्रकारचे कामं तिथं त्या ठिकाणी झालेले आहेत. सरपंचाचं मानधन असेल, सरपंचाच्या संदर्भात, ग्रामपंचायती संदर्भात निधी असेल, असे अनेक कामे हे तुमच्या काळात झालेले आहेत. तुम्ही आमचे पाठीराखे आहात. आता ती वेळ आहे, पुन्हा एकदा तुम्ही आमचे पाठीराखे आहात हे सिद्ध करण्याची, दाखवण्याची. यासाठी आमची सरपंच परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमच्याकडे मागणी आहे की सरपंचांना तुम्ही विशेष अधिकार देण्याबरोबरच सरपंचाला 10 ते 25 लाखापर्यंतचा निधी ही अशा
अतिवृष्टी आणि समस्याग्रस्त दुष्काळग्रस्त अशा समस्या किंवा परिस्थितीमध्ये की त्यांना तो वापरण्यात यावा यासाठी आमच्या प्रत्येक सरपंचांना तुम्ही 10 ते 25 लाखाचा निधी ताबडतोब त्यांना देण्यात यावा ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.